नमस्कार, मी विशाल परदेशी. प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात एका खास बातमीने. आजचा दिवस सर्वच भारतीयांसाठी अभिमानास्पद ठरलाय, कारण पुढे पाहूयात इतरही बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते काशी कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं आणि हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ड्रीम प्रोजेक्ट जो आहे त्याच्याशी तो संबंधित मानला जातो. काशी कॉरिडॉरच्या माध्यमातून एक धर्म आणि विकासाचं वेगळं मॉडेल देशासमोर मांडण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेशातील योगी सरकारकडून केला गेला असल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळेच राज्य सरकारकडून अत्यंत भव्य दिव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कालभैरव आणि विश्वनाथाची पूजा करून या पहिल्या टप्प्याच्या कामाचं उद्घाटन केलं. वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ललिता घाट ते रविदास घाट या दरम्यान एक मोठ्या बोटीतनं प्रवास केला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्यासोबत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं उद्घाटन केल्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्रकल्पाची पाहणी त्यांनी यावेळी केली आणि यावेळी नरेंद्र मोदींनी काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरवर कामगार म्हणून काम करणाऱ्या मजुरांसोबत भोजनही केलं. काशी तो अविनाशी है. काशी में एक ही सरकार है. जिनके हाथों में डमरू है उनकी सरकार है. जहां गंगा अपनी धारा बदलकर बहती हो, उस काशी को भला कौन रोक सकता है. काशी खंड में भगवान शंकर ने खुद कहा है, विना मम प्रसादम वै कह काशी प्रति प्रद्युत्ते. अर्थात बिना मेरी प्रसन्नता के काशी में कौन आ सकता है, कौन इसका सेवन कर सकता है. काशी में महादेव की इच्छा के बिना न कोई आता है और न यहां उनकी इच्छा के बिना कुछ होता है. यहां जो कुछ होता है महादेव की इच्छा से होता है. ये जो कुछ भी हुआ है महादेव ने ही किया है. इस देश की मिट्टी बाकी दुनिया से कुछ अलग है. यहां अगर औरंगजेब आता है तो शिवाजी भी उठ खड़े होते हैं. अगर कोई सालार मसूद इधर बढ़ता है तो राजा सुहेलदेव जैसे वीर योद्धा उसे हमारी एकता की ताकत का एहसास करा देते हैं. और अंग्रेजों के दौर में भी वॉरेन हेस्टिंग का क्या हाल काशी के लोगों ने किया था. ये तो काशी के लोग समय समय पर बोलते रहते हैं और काशी की जुबान पे निकलता है, घोड़े पर हौदा और हाथी पर जिन जान लेकर भागल वॉरेन हेस्टिंग. आज गंगा घाटावर आरती केली गेली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. तर लक्ष दिव्यांनी काशी नगरी ही उजळली होती. ज्योति जनार्दन दीपो हरतु मे पापम संध्यादीपो नमोस्तुते शुभम करोति कल्याणम आरोग्यम सुख संपदाम मम बुद्धि प्रकाश.
यानंतर बघूयात इतरही बातम्या. एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीला आता राज ठाकरे आल्याचं बघायला मिळत आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्यास विरोध केला, तर सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडलं असून एसटी कर्मचाऱ्यांच्या गरजा सरकारनं समजून घेण्याची गरज असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय. जर कर्मचारी अंगावर आले तर काय कराल असा सवालही राज ठाकरेंनी विचारलाय. तर त्यासोबतच विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलंय. जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना तुम्ही समजून घेणं पण तितकंच महत्वाचं आहे, गरजेचं आहे. तुम्ही जर 4-4 महिने जर समजा त्यांना पगार मिळणार नसतील, आता हे जे लोक बोलतायत कर्मचाऱ्यांबद्दल जी लोक बोलतायत त्यांना जर समजा दिवसाला किंवा 2 दिवसाला जर घरी पैसे नाही आले त्यांच्या भ्रष्टाचारातनं, तर ह्यांचा जीव कासावीस होतो. या कर्मचाऱ्यांचा जर 4-4 महिने पगार नाही आहेत, कसं होणार? दिवाळी पगाराविना गेली. आणि अशा परिस्थितीमध्ये कर्मचारी असताना तुम्ही कसली अरेरावीची भाषा करताय? एकदम अचानक हा ओबीसीचा विषय आला कसा? मग ते केंद्र सरकारने ह्यांना मोजणी करायला काशी काय सांगितली आणि मग कोर्टामध्ये ह्याच्या विरोधात कसा निर्णय आला? हे काही इतकं दिसतंय तेवढं सरळ नाहीये ना प्रकरण. तुम्हाला आठवत असेल तर मी अनेकदा हा विषय बोललेलो आहे की आपण अजून जोपर्यंत आपण जातीपातीतनं बाहेर येणार नाही तोपर्यंत आपल्याला चांगली गोष्ट, चांगला महाराष्ट्र मिळणार नाही. आणि अनेकांना जातीपातीच्या राजकारणातच महाराष्ट्र खितपत पडावा असं वाटतंय आणि त्याच्यासाठी हे सगळं चाललेलं राजकारण आहे. काय होतं, तुम्ही अनेकदा प्रश्न निर्माण करता आणि उत्तरं आमच्याकडे मागता. आणि हे जे काय ते असतं ते आमच्या सोर्सेस मधनं आम्हाला समजले, तो सोर्स कधीच कळत नाही आम्हाला. बातमी आहे जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमधनं. श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 2 पोलीस शहीद झालेत, तर 12 जवान जखमी झाल्याचं कळत आहे. जम्मू काश्मीर श्रीनगरमधील पंथा चौक या भागामधनं जम्मू काश्मीर पोलिसांची बस जात असताना त्यांच्यावरती दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यात जम्मू काश्मीर पोलिसांचे 2 जवान शहीद झालेत, तर जखमी झालेल्या जवानांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या हल्ल्याच्या घटनेनंतर सुरक्षा दलानं आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. यानंतर बातमी मुंबईतील अंधेरी भागातील प्रसिद्ध दीपा बारमध्ये एका अंडरग्राऊंड छुपी खोली असल्याचं एक समोर आलं. एक खोली तिथं होती आणि या तळघरात 17 तरुणींना दाटीवाटीने ठेवण्यात आलं होतं. या सर्व बारबाला असल्याचं सांगितलं जातंय. यातील अनेक जणी जर आपण बघितलं त्यांचं वय खूप कमी आहे. त्या छुप्या खोलीबद्दल पोलिसांना माहिती मिळाली. तिथे उभं राहणं देखील शक्य नव्हतं. तब्बल 15 तास सुरू असलेल्या या कारवाईनंतर मुंबई पोलिसांनी सोशल सर्व्हिस ब्रांचच्या टीमने म्हणजे त्यांच्या मदतीने या गुप्त खोलीचं जे गूढ आहे ते उघड केलं. विशेष म्हणजे या खोलीत जाण्याचा रस्ता मेकअप रूमला लागून असलेल्या भिंतीवरून आरशाच्या मागून होता. यात ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक दारं लावण्यात आली होती आणि या खोलीत एक AC देखील होता. यात झोपण्यासाठी अंथरूण टाकण्यात आलं होतं. 15 तासांच्या कडक कायदेशीर कारवाईनंतर 17 बारबालांना मुक्त करण्यात आलं आणि बारचे मॅनेजर, कॅशियरसह 3 जणांना अटक करण्यात आली. आणि हीच ती आरशा मागची गुप्त खोली आहे, ज्यातनं जर आपण लक्षात घेतलं तर 17 बारबालांना बाहेर काढण्यात आलं. अंधेरीतल्या दीपा बारमधलं हे प्रकरण आहे. 15 तास ही कारवाई चालली होती. बघा या दृश्यांमध्ये आपण बघतोय हा जो आरसा आहे तो अक्षरशः हातोड्याने तोडण्यात आला. हातामध्ये घन घेऊन त्याच्यावरती घाव घालण्यात आले. त्यावेळेस हा दरवाजा समोर आला. ऑटोमॅटिक असा सगळा दरवाजा होता. आतमध्ये पाठीमागे जी खोली होती त्यामध्ये एक AC देखील बसवण्यात आलेला होता. झोपण्याकरता अंथरूण घालण्यात आलेलं होतं. जेव्हा कधी पोलिसांची रेड इथे पडत असावी त्यावेळेस या बारबालांना इथेच लपवण्यात येत असावं हे स्पष्टपणे यामधनं दिसून येत आहे. म्हणजे एका पाठोपाठ एक 17 तरुणींना पोलीस विभागाच्या सोशल सर्व्हिस ब्रांचच्या मदतीनं त्यांची सुटका करण्यात आली आहे. एकीकडे आपण पाहतोय की ज्या रूममधनं बारबाला बाहेर येत आहेत तीच ही रूम आहे. बघा
या रूममध्ये म्हणजे 17 जणींना या रूममध्ये ठेवण्यात आलेलं होतं. एका आरशाच्या पाठीमागे असलेला दरवाजा आणि त्या पाठीमागे असणारी ही गुप्त खोली. किती विचारपूर्वक इथे खोली तयार करण्यात आली होती बघा. यामध्ये एक एसी पण होता. पोलिसांच्या कारवाईबद्दल त्यांचं खरं तर अभिनंदनच करायला हवं. यानंतर पाहूयात बातमी लातूरमधून. लातूर जिल्ह्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झालाय. जिल्ह्यातील औसा इथं 8 दिवसांपूर्वी कतार इथून एक नागरिक आलेला होता आणि त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह निघाल्याने त्याचे स्वॅब टेस्ट जे आहेत, स्वॅब नमुने ते लॅबला तपासणी करता जिनोम सिक्वेन्सिंग करता पाठवण्यात आले आणि प्राप्त अहवालानुसार या नागरिकाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचं स्पष्ट झाले. पुढील उपचारासाठी लातूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं. दुसरीकडे सातारा फलटण इथून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोघांचा कोरोना अहवाल जो आहे तो पॉझिटिव्ह आला आहे. दोघांना ओमायक्रॉन या नव्या कोरोना व्हेरियंटची लागण झाल्याचं समोर आलेलं आहे. आणि आता जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या रुग्णांवरती उपचार केले जातात. यानंतर प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.